कमालजनक बातमी। मटका किंग विजय पाटीलसह 12 जण कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार। कोल्हापुरात मटका किंग अशी ओळख असलेला आणि मटका टोळीचा प्रमुख विजय लहू पाटील राहणार विजय प्लाझा देवकर पाणंद को यांच्यासह त्याच्या 12 जणांवर पोलिसांनी MPDA अंतर्गत आणि हद्दपारीची कारवाई करण्यात आली। यात विजय लहू पाटील यांच्यासह त्याचे साथीदार राहुल बाळू गायकवाड यादवनगर, अजित सर्जेराव इंगळे राहणार टिंबर मार्केट, संदीप बाळासाहेब राऊत राहणार शिवाजी पेठ, प्रकाश नागनाथ गाडीवडर राहणार साणे गुरुजी वसाहत, दिलीप जगन्नाथ अधिकारी राहणार संभाजीनगर, आनंदा श्रीपती दुकांडे राहणार वेताळमाळ तालीम, चैतन्य विलास बंडगर राहणार क्रशर चौक, विष्णू नारायण अंगरे काटे भोगाव, निरंजन वसंत ढोबळे राहणार मंगळवार पेठ, कुलदीप राजाराम लांबोरे राहणार मंगळवार पेठ आणि नंदकुमार पंडितराव चोडणकर राहणार गंगावेस यांचा समावेश आहे। कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात आणि ग्रामीण भागातील सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करून त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी यांना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने कोल्हापूरसह करवीर तालुक्यात राजरोस मटका घेत असलेली टोळीचा मटका किंग अशी ओळख असलेला प्रमुख विजय पाटील यांच्यासह त्याच्या 12 साथीदारांचा जुना राजवाडा पोलिसांनी प्रस्ताव तयार करून या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता। या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी यांनी करून त्याचा अहवाल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केला। चौकशी अधिकारी यांनी मागणी दरम्यान वेळोवेळी सुनावणी घेऊन त्यांना सुधारण्यासाठी अवधी देऊनही या टोळीवर कोणताच परिणाम न झाल्याने तसेच या व्यवसायात तरुण पिढी वाम मार्गाला लागून गुन्हेगारीकडे वळत असल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि येणारी लोकसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या 12 जणांच्यावर हद्दपारीचा आदेश दिल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली। वरील 12 जणांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार झालेली व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा नियंत्रण कक्ष 0231262333 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर।